आशाताई, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज नवीन वर्षाची 1 तारीख आहे व 2025 साल सुरू झालेला आहे. त्यामुळे सर्वात प्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता या जानेवारी महिन्यामध्ये आपण ज्या काही 3 माता बैठकी घेणार आहोत, त्यापैकी जी काही पहिली माता बैठक आहे, तर त्या बैठकीसाठी कोणत्या प्रकारचा विषय निवडायचा व कुठल्या विषयावरती माता बैठक घ्यायची याविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही व्हिडिओमधून स्किप करू नका. चला तर मग आज आपण बघूया की माता बैठक 1 म्हणजे जी काही पहिली माता बैठक आहे या जानेवारी 2025मध्ये ती आपण कुठल्या विषयावरती घेणार आहोत व कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन उपस्थित मातांना करणार आहोत. तर बघा, माता बैठक 1 जानेवारी 2025 विषय कांगारू मदर केअर विषयी माहिती, यालाच आपण KMC देखील म्हणतो. वरील विषयास अनुसरून उपकेंद्र या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावाचं नाव वगैरे टाकू शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही माता बैठक वगैरे घेत असताना ते ठिकाण मेन्शन करू शकता. तर या ठिकाणी माता बैठक घेण्यात आली व उपस्थित स्तनदा, गरोदर व इतर मातांना कांगारू मदर केअर विषयी पुढील प्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले. तर जी काही ही कांगारू मदर केअर आहे, तर याचे 3 घटक अतिशय महत्त्वपूर्ण असतात व हे उपस्थित मातांना आम्ही व्यवस्थितरित्या समजून सांगितले. तर बघा, आई व बाळाचा सतत स्पर्श देणारी स्थिती. तर या म्हणजे कांगारू मदर केअरमध्ये सुरुवातीला तर आपण दारं खिडक्या वगैरे व्यवस्थित बंद करून ती खोली उबदार वगैरे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. व ही खोली उबदार झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई आणि बाळाचा सतत स्पर्श देणारी स्थिती आपण त्या मातेला समजून सांगणार आहोत किंवा अशा प्रकारची स्थिती तिला देण्यासाठी आपण मदत करणार आहोत. तर बघा, यामध्ये बाळाला आईच्या दोन्ही स्तनांमध्ये ठेवले जाते. यासाठी बाळाला फार तर लंगोट किंवा टोपी घातली जाते. बाळाला पूर्ण स्पर्श मिळावा यासाठी आईनेही योग्य कपडे घालावेत. जन्मानंतर लवकरच अशा प्रकारची स्पर्श दिल्यास बाळाचे आरोग्य उत्तम सुधारते. तर अशा प्रकारची स्थिती आपण व्यवस्थित त्या मातेला समजून सांगायची आहे किंवा HBNC व्हिजिटमध्ये गेल्याच्या नंतर देखील आपण त्यांना प्रात्यक्षिक किंवा ती अशी स्थिती घेण्यासाठी मदत करू शकतो. तर त्यानंतर बघा, पूर्णपणे निव्वळ स्तनपान. तर वरील स्थितीत बाळ पूर्णपणे निव्वळ स्तनपान घेऊ शकते. सहकार्य आणि पाठिंबा. तर अशा प्रकारची कांगारू मदर केअर देण्यासाठी आपण त्या आईला व्यवस्थितरित्या सहकार्य आणि पाठिंबा द्यायचा आहे. बघा, ही स्थिती राखण्यासाठी आवश्यक ती वैद्यकीय, भावनिक, मानसिक किंवा इतर कुठल्याही प्रकारची मदत देण्यात यावी. या पद्धतीने बाळाचे वजन वाढण्यासाठी वडील किंवा इतर कुटुंबीयही या पद्धतीचा उपयोग करू शकतात. परंतु ते मात्र निरोगी असायला हवेत की ज्यामुळे त्यांना त्या बाळाला व्यवस्थित असं उबदार असं स्पर्श भेटेल. परंतु ते म्हणजे जे काही ही कांगारू मदर केअरचा उपयोग करणार आहेत किंवा देणार आहेत बाळाला, तर ते मात्र निरोगी असायला हवेत. तर बघा, KMCचे म्हणजे कांगारू मदर केअरचे उपयोग काय आहे, तर कमी वजनाच्या 3 ते 4 आठवड्या आधी जन्मलेल्या मुलांची घरच्या घरी काळजी घेण्यासाठी आपण या कांगारू मदर केअरचा उपयोग करतो. तर अतिदक्षता विभागातून बाळाला घरी आणल्यावर स्तनपान यशस्वी होण्यासाठी, तापमान योग्य राखण्यासाठी, पुरेशी शांत झोप होण्यासाठी, आई व बाळाचे प्रेमाचे नाते अधिक मजबूत होण्यासाठी आणि जंतुसंसर्गापासून बचाव होण्यासाठी, तसेच आईची जी काही मानसिक ताण वगैरे असेल तो कमी होऊन आत्मविश्वास म्हणजे तिला स्तनपान देण्याचा आत्मविश्वास वाढण्यासाठी देखील आपण या पद्धतीचा उपयोग करू शकतो. तर अशा प्रकारचं योग्यरित्या मार्गदर्शन या बैठकीत करण्यात आलं. आम्ही अतिशय व्यवस्थित डीपमध्ये याचं मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु प्रोसेडिंगमध्ये सगळं एवढं मोठं लिहिणं शक्य नाही. तर तुम्ही देखील कांगारू मदर केअर हा टॉपिक या महिन्याच्या एखाद्या बैठकीमध्ये, समजा पहिल्या नाही केला तरी तुमच्याकडे इतर टॉपिक असतील, तर या कांगारू मदर केअरचा या महिन्यातील एखाद्या बैठकीमध्ये नक्कीच विषय निवडून त्याची माहिती उपस्थित मातांना सांगू शकता. धन्यवाद.